हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आजची सकाळची सुरुवात ना छान अशी देवपूजाने केलेली आहे. तर हे डेली ना देवपूजा ना आत्यांकडेच असते, पण आता आत्यांना गावाकडं म्हणजे सांगलीला गेलेलं आहेत, तर त्यासाठी ना इथे माझी देवपूजा चाललेली आहे. तर पहिल्यांदा ना बाहेर सडा रांगोळी वगैरे झाला आणि नंतर ना मी इथे ना देवपूजा करायला घेतलेली आहे. तर ना आता पितांबरीने वगैरे ना छान अशी देवं वगैरे घासून घ्यायची होती, ती माझी चालू होतं का. तर लिंबू आणि साखरेने पण घासायची बरं का, त्यामुळे पण ना आपली देवं स्वच्छ आणि दिसायला पण एकदम चमक मारतात लिंबू आणि साखरेने घासल्यामुळे. तर सकाळची देवपूजा ना अशी शांत आणि सकारात्मक वाटत असते. मग सकाळची सुरुवात आपली देवपूजाने झाली ना, आपला दिवस पण ना खूप छान जातो बरं का. साधं आणि सुंदर सकाळचं देवपूजाचं माझं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ना नंतर ना मी भाज्या वगैरे आणलेलं, आणखीन फ्रीज वगैरे क्लीन करायचं ना, म्हणजे वरवरचं म्हणजे आठवड्यातून फ्रीजची क्लिनिंग ना मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर अगोदर ना मी इथे ना सकाळचे माझे देवपूजाचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते. छान इथे ना देवपूजा वगैरे झाली आणि नंतर ना इथे मी छान बघा आपल्या बागेमध्ये ना स्वस्तिकाची फुले होती, ती फुले वगैरे वाहिली आणि धूप दीप अगरबत्ती वगैरे लावली. आणि सकाळ सकाळी अशी पूजा केली ना आपल्या मनालाही छान वाटतं. आणि सकाळी लवकर उठले होते मी 5 वाजता, कारण घरातलं झाडू वगैरे मारायला आणि बाहेरचं अंगण आणि वरच्या रूम वगैरे झाडू मारायला ना बरोबर 1 तास लागतो बरं का. तर नंतर मग आंघोळ वगैरे चहा पाणी वगैरे सगळा झाला आणि नंतर इथे ना मी आपल्या गणपती बाप्पांची आरती आणि दुर्गे भारीची ती मी आरती वगैरे म्हणून घेतली. आणि नंतर ना मी तुळशीला छान असं पाणी वगैरे घातलं, बाहेर रांगोळी वगैरे काढली. आणि इतकंच छान वाटतं ना सकाळ सकाळ असं एक 15-20 मिनटं तरी आपण ना मोबाईलवरती गाणे किंवा रेडिओवरती पण असे देवाचे मंत्र वगैरे लावून आपला दिवस खूप चांगला जात असतो. आणि मी तर ना नेहमी ना 15-20 मिनटं तरी ना अशी देवाची गाणी सकाळी लावत असते. आणि दिवसासाठी ना आपला मनात ना चांगला पण संकल्प करायचा, मग आपला दिवस खूप छान जातो. तर तेवढ्यात नाही तर आहोने ना भरपूर असा भाजीपाला आणला होता. पूर्ण भाजीपाला संपलाच होता, कारण आता उन्हाळ्यामध्ये ना भाजी लवकर सुकते. मग काय होतं की जास्त प्रमाणात भाज्या आणल्या लगेच खराब होतात आणि लगेच सुकतात पण भाजीपाला. मग इथे ना बीट मिरची कांदा आणि गाजर ढोबळी मिरची शेपू पालक कोथिंबीर वगैरे सगळ्या भाज्या आहोने आणल्या होत्या बरं का. कारण आठवड्याच्या एवढ्या जर भाज्या आणल्या ना आपला आठवड्याभर जातात. कारण सकाळी एक सुक्की भाजी, संध्याकाळी सकाळी सुक्की भाजी आणि एक पातळ भाजी, मग असं करून आपलं आठवड्याचं पण आठवड्याच्या आतलंच एवढा सगळा म्हणजे भाजीपाला संपलेला असतो. तर छान असं भाजीपाला आणलं होतं ताजा फ्रेश असं. आणि भेंडी पण ना भरपूर प्रमाणात भेंडी आणली होती, कारण आपल्या शोरला भेंडी फार आवडते ना, तर त्यासाठी. तर इथे बघा एवढा सगळा ना बाजार आहोने आणला होता भाजीपाल्याचा. तर मी आता ना त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते, कोथिंबीर मेथी वगैरे ना ते भाज्या स्वच्छ धुवून. 30 रुपये 1 किलो टोमॅटो आणलेले आहेत. तर छान असे ना टोमॅटो आहेत. तर 50 रुपयाला 3 किलो. तर कांदे आहेत, तर खूप छान असे ना कांदे आहेत बरं का, गोल गरगरीत आणि लाल असा ना कांदा आहे. तर 50 रुपयाला 3 किलो भेटलेले आहेत. तर सकाळी कसं फ्रेश आणि ताजी भाज्या असतात म्हणून सकाळीच आणलेल्या आहे भाज्या. तर इथे बघा 1 किलो आहे 30 रुपये 1 किलो बटाटे आहेत. तर पाव किलो ना ढोबळी मिरची आहे, तर 20 रुपयाला पाव किलो भेटलेले आहे. तर ही 20 रुपयाची ना अर्धा किलो. तर छान असे काकडी आहेत. तर मी आता कसं काल 2-3 दिवस थोडासा पाऊस वगैरे झालेला होता ना, तर याच्यावरती बघा माती वगैरे बसलेली आहे. तर मी सर्व भाज्या ना नंतर धुवून घेते. तर अर्धा किलो ना गाजर आणलेलं आहे. तर 20 रुपये अर्धा किलो गाजर आहे. 30 रुपयाला ना अर्धा किलो ना अशी भेंडी आणलेली आहे. तर शोरला भेंडी खूप आवडते म्हणून भेंडी आणलेली आहे जास्तीचीच अर्धा किलो. फक्त आम्ही त्याच्यासाठीच बनवतो बरं का भेंडी. तर ना हे गवारी आणलेलं आहे पाव किलो. तर 20 रुपये पाव किलो आहे गवारी. तर असं आणलेलं आहे बरं का भाजीपाला. तर एवढा सर्व भाजीपाला आणलेला आहे. तर याच्यातली फक्त मी थोडंसं गाजर काकडी आणि भेंडी आणि मिरच्या वगैरे धुवून घेते आणि थोडंसं फॅनच्या हवे केलं ना वाळून परत फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर आता चला फ्रीज बघूया साफ आहे की नाही. ते मी फ्रीजसुद्धा आता जरा थोडंसं पुसून वगैरे घेऊन ना सर्व भाज्या ना फ्रीजमध्ये स्टोअर करते.
आणि भाजीपाला आणल्यावर ना लगेच मी स्वच्छ धुवून आणि ठेवत असते बरं का. आणि ही आपली चांगली सवय आहे आल्याला भाजी धुतल्या तर, कारण भाजी करताना ना आपल्याला जास्त घाई गडबड होणार नाही. तर इथे मी आठवड्यातून एकदा फ्रीज क्लिनिंग करते, पण डीप क्लिनिंग करत नाही. महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग करत असते मी, आणि आठवड्यातून असं नाही एकदा साधं थोडंसं मी क्लीन करून घेत असते. तरी ते ना मी थोडंसं लिक्विड वगैरे स्प्रे वगैरे मारून घेतला, कारण त्याच्यामुळे ना थोडेसे आपले चिवट डाग वगैरे आहेत ना फ्रीजमध्ये, भाज्या किंवा दूध दही वगैरे सांडलेलं असतं, किंवा भाज्याचा इकडे तिकडे ना डाग पडलेला असतो भाज्यांचा वगैरे, म्हणून मी ते स्प्रे वगैरे मारून ना कापडाने स्वच्छ असं पुसून घेते, म्हणजे जेणेकरून आपलं फ्रीज एकदम स्वच्छ आणि चकाचक दिसेल. आणि अगोदर ना मी काय करते की सर्व डब्या वगैरे आहेत ना ते बाजूला ठेवतं, आणि आधीच्या भाज्या पण आहेत ना मी ती बाजूला ठेवून दिल्या. आणि नंतर ना मग मी म्हणजे आपल्या भाज्या वगैरे खराब झालेल्या कालच्या किंवा सकाळी रात्री वगैरे ठेवलेल्या भाज्या आहेत ना ते सर्व मी सर्वच काढून घेते मी बाहेरच फ्रीजमधून, कारण जुने खराब झालेले किंवा आपले डबे वगैरे असतात तेच बाजूला ठेवून देतं. आणि ट्रे किंवा कोमट पाण्याने पण आपण ट्रे वगैरे असतं ना शेल्फ कोमट पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं, किंवा थोडं लिंबू आणि बेकिंग सोडा पण वापरला ना त्याचा वास पण कमी होतो बरं का त्या ट्रेचा वगैरे, कारण भाज्या वगैरे सडलेल्या असतात, किंवा आपले टोमॅटो वगैरे असतात ना ते पण खराब झाल्यानंतर बघा कसं टोमॅटोचं असं सगळीकडे चिवट आणि चिकट डाग पडलेला असतो ना, तर असं ना ते माझ्याकडे अशी लिक्विड आहे, तर आपल्या सगळीकडे स्प्रे वगैरे मारून घेतला मी ते. त्याच्यामध्ये कसं असं आपलं ना विमचं लिक्विड आहे ना मी ते वापरते, आणि सगळीकडे असं स्प्रे मारून घेतला ना तो आपोआप ना त्याच्यावरचा चिवट आणि चिकट डाग निघून जातो. तर जास्त बर्फ जर साचला असेल तरी पण ना तो आपण बर्फ साफ करायचा, कारण संध्याकाळी ना बटन बंद करायचं, पूर्णपणे बर्फ आपोआप वितळलं जातं. तर इथे बघा बाहेरचं पण ना म्हणजे हँडओवर पण असतो ना तो पण खूप घाण झालेला असतो, कारण आपण स्वयंपाकाच्या हातानेच तसंच फ्रीज वगैरे उघडतो ना, तर तिथे पण खरकटं वगैरे फ्रीजला लागलेलं असतं. मग मी इथे बघा कापडाने सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा ना आपण फ्रीज क्लिनिंग करतो ना तेव्हा अगोदर आपण बटन बंद करून आणि प्लग काढूनच मग आपण हे करायचं, क्लीन करायला घ्यायचं आहे फ्रीज. पण मी काय डीप क्लिनिंग केली नाही, म्हणून म्हणजे आपली काय ते स्विच काय काढलेली नाही आहे मी, फक्त बटन ऑफ केलेलं आहे. तर इथे बघा 8 दिवसातून मी अशी ना साधंसं असं आपलं मी फ्रीज वगैरे स्वच्छ करून घेते. आणि नंतर इथे मी ट्रे वगैरे घेतलेला आहे, मग त्याला मी थोडंसं कोमट पाण्याने पण धुवून घेते, कारण त्याच्यामुळे ना कोमट पाण्याने आपले लगेच ना फ्रीज पण म्हणजे ते ट्रे वगैरे आहेत ना लगेच ना स्वच्छ पण होतात, आणि चिवट चिकट डाग ना लगेच निघून जातात बरं का. म्हणून आपण ना भाज्या किंवा डबे वगैरे असतात ना भाज्यांच्या ते कॅटेगरी व्यवस्थित ठेवायचे, पण माझ्याकडे काय असे डबे वगैरे नाहीत. बघू आता मी आणल्यानंतर तुमच्याशी नक्की शेअर करेन भाज्या ठेवण्यासाठी छान अशा, म्हणजे आपलं फ्रीज ऑर्गनायझेशन करण्यासाठी छान वाटतं बरं का डबे वगैरे एका साईडला सर्व भाज्या वगैरे निवडून ठेवल्यानंतर. तर इथे बघा छान मी स्वच्छ ना आता ट्रे वगैरे सर्व धुवून घेतला, कारण काचेचा आपला तो वरती असतो ना फ्रीजमध्ये ट्रे वगैरे तो तुटलेला आहे, तर तुटल्यामुळे ना जास्त, कारण आता भाज्या पण मावत नाहीत फ्रीजमध्ये असं झालेलं आहे. मग वरचा भाग आपण कधी पण ना त्या ट्रेवरती ना दूध दही असले पदार्थ ठेवायचे, आणि मधला भाग आहे ना तिथं ना डबे जेवणाचं राहिलेलं जेवण असतं ना ते ठेवायचं, आणि एकदम खालच्या भाज्यामध्ये रॅकमध्ये ना भाज्या ठेवायच्या, आणि साईडच्या रॅकमध्ये पाण्याची बॉटल सॉस इतर बाटल्या वगैरे ठेवायच्या, आणि एग वगैरे ठेवतो ना आपण साईडला लेमन वगैरे तिथं ठेवून द्यायचं, म्हणजे आपला फ्रीजनं एकदम छान दिसतो बरं का दिसायलाही. आणि इथे बघा मी भेंडी आणि काकडी गाजर होतं ना ते पण मी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता ना मी फ्रीजच्या हवेखाली ना मी हे सुकवायला ठेवते, आणि नंतर एक छान अशा कोरड्या कापडाने पुसून, म्हणजे सगळे ना भेंडी वगैरे आहेत ना काकड्या वगैरे ते स्वच्छ धुवून ना कॅरेटमध्ये वगैरे भरून ठेवते. तुमच्याकडे जर ना डबे वगैरे असतील तर छान त्या डब्यामध्ये ना तुम्ही भरून ठेवू शकता, किंवा निवडून सुद्धा ना तुम्ही ठेवू शकता असे काप वगैरे करून. तर आता हे भाज्या सुकेपर्यंत ना मी किचनमधलं ना बटाटे आणि लसूण कांदा वगैरे ठेवतो ना, तर ती जाळी पण मला स्वच्छ करायची आहे. तर इथे बघा म्हणजे पेपरावरती ना भरपूर सारी धूळ बसलेली होती, तर मी तो आधीचा पेपर काढून घेतला, आणि कांदे पण बघा आता जस्ट मी ठेवलेले आहेत, कारण आता ते काढून आणखीन मला जुना पेपर आहे ना ते काढून नवीन पेपर वापरायचा. म्हणजे अगोदर मी आता ह्याला स्वच्छ जरा पुसून किंवा धुवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपला हा सुद्धा ट्रे ना खूप छान राहतो बरं का. म्हणजे आठवड्यातून एकदा तरी आपण भाज्या आणल्या ना असं छान पुसून, किंवा शक्य नसेल तर ना तुम्हाला
पुसायचं धुवायचं वगैरे असं पुसून तरी घ्यायचं कोरड्या कापडाने किंवा ओलं कापड वगैरे करून. त्याच्यामुळे ना आपलं घर पण छान राहतं आणि नीटनेटकं भाज्या पण नीट राहतात. म्हणजे 8 दिवसापर्यंत छान टिकतात बरं का भाज्या वगैरे. तर इथे मी न्यूजपेपर वगैरे ना या ट्रेमध्ये घातलेला आहे. तर आता आधी खाली ना मी कांदे ठेवते, मधल्या कप्प्यामध्ये ना बटाटे ठेवणार आहेत आणि वरच्या कप्प्यात लसूण ठेवायचं आहे, जेणेकरून म्हणजे पटकन आपल्याला भाजी निवडताना जास्त उपयोग म्हणजे लसणाचाच असतो. तर इथे छान मी सगळा भाजीपाला आणखीन किचन ओट्यावरती आहे ते मी आता नंतर ना फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आठवड्याभरासाठी ना थोडी थोडी लागणारी तयारी ना मी अशी व्यवस्थित करून ठेवते. आणि भाज्या वगैरे धुवून ठेवलेल्या होत्या ना ते आता कोथिंबीर, मेथी, शेपू वगैरे आहे ना ते छान निवडून चाळणीमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे पाणी नितळतं छान. आणि किंवा कापडावरती पण ना आपण असं पसरून ठेवू शकतो. आणि नंतर ना आपण डब्यामध्ये किंवा फ्रीज ना ऑर्गनायझरमध्ये ना आपण नीट व्यवस्थित त्या डब्याच्या कंटेनरमध्ये पण ठेवू शकतो. तर इथे माझी झाली फ्रीजची साफसफाई, भाज्या वगैरे सर्व निवडून स्वच्छ फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दिलं. आणि नंतर इथे बघा आजींचं चाललेलं आहे तुरी फोडणं. आणि इथे आपलं शौर्य पार करतो की आजी काय काम करते आणि डाळ कशी पडते हे त्याचं चालू होतं. तर इथे यांना आजी छान बघा जात्यावरती ना तूर फोडत होते आणि मग मी थोडासा शूट घेतलेला आहे, कारण आपल्या शौर्यनं खूप असं उत्सुकतेने पाहत होता की हे कसं पडतं आणि त्याला पण ट्राय करायचं होतं बरं का. शेवटी शौर्यने ट्राय केलं पण मी काय ते शूट घेतला नाही आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता किती छान ना त्या तुरीच्या डाळी पडलेल्या आहेत. तर नंतर ना मी मेथीची भाजी वगैरे बनवली. आज जास्त करून ना मी तुमच्याशी म्हणजे रेसिपी वगैरे शेअर केली नाही, डिरेक्टली मी मेथीची भाजी वगैरे बनवली होती ते शेअर केलेलं आहे. नंतर ना आमची जेवणं वगैरे झाली आणि संध्याकाळीच मी शूट करायला घेतला. आणि वातावरण बघू शकताय बाहेरचं. तर आत्ता ना रात्रीच्या 9 वाजलेल्या आहेत. तर आहोंची गाड्या आणखीन बाबांच्या गाड्या अजून बाहेरच आहेत. तर ते नंतर ना आतमध्ये लावतील आहो गाड्या वगैरे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.